दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला होता. हा दावा करत शरद पवार यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याला संजय राऊत यांनी देखील हवा दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विलिनीकरणाच्या गेममधून आऊट करून थेट दिल्लीतील नेत्यांना यामध्ये खेचण्यात आल्यानं विलिनीकरणाचा मुद्दा दिल्लीच्या कोर्टात गेला. हे विधान करून शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचा तर्क राजकीय वर्तुळात उमटत आहे. एकीकडे राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असतील तर अजित पवारांनी आपल्याला विश्वासात घेत माहिती दिली असती असा दावा फडणवीस यांनी करत थेट शरद पवारांच्या दाव्यालाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचं सांगत आता शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार करत त्यांना या गेममधूनच बाहेरचा रस्ता दाखवला. हे करत असताना त्यांनी दिल्लीकडे बोट दाखवून भाजप श्रेष्ठींनाही या प्रकरणात ओढून त्यांना यावर प्रतिक्रिया देण्यासाठी बाध्य केल्याचं म्हटलं जातं. फडणवीस यांचा गेम त्यांच्यावरच उलटवून शरद पवार यांनी विलिनीकरणाचा मुद्दा आता दिल्लीच्या कोर्टात टोलवलाय. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशावर आणि शेवटच्या काही दिवसातील त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना पवारांनी उघडपणेच अजित पवार पुन्हा आपल्याकडे परतण्यासाठी आग्रही होते असा दावा केला. अर्थात ती वेळ चुकली का? विलिनीकरणाचा मुद्दा हा अजित पवारांचा अंत्यसंस्कारही झाला नव्हता त्याआधी सुरू करून देऊन शरद पवारांनी काय सिद्ध केलं? तिकडे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदाचा घाट घालण्याचा जो प्रयत्न 3 दिवसानंतरच झाला त्यावरती जशी नाराजी आहे तशीच विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पवार लगेच बोलल्यानंसुद्धा तितकीच जोराची नाराजी. विलिनीकरणासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांशी चर्चा केली होती आणि 14 नोव्हेंबर 2023 रोजी भाजप हायकमांडनं या विलिनीकरणाला संमती दिल्याचा मोठा दावा केला. हे विलिनीकरण 12 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे जाहीर होणार होतं असंही पवारांनी नमूद केलं. आता पवारांचा हा मुद्दा का तगडा ठरतोय त्याचीही काही कारणं आहेत. दिल्लीतील भाजप नेत्यांना महाराष्ट्रात एक प्रबळ मित्रपक्ष हवा होता जो दिल्लीत भाजपचा बळ वाढवण्यासाठी मोठी भूमिका निभावेल. दिल्ली भाजपचा डोलारा नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भरवशावर उभा आहे. शरद पवार गटाचा 8 खासदारांची ताकद लक्षात घेऊन भाजपला महाराष्ट्रात नसले तरी दिल्लीत शरद पवार हवे आहेत आणि त्यामुळेच या विलिनीकरणाला भाजप हायकमांडनं मुखसंमती दिली होती असा दावा राजकीय विश्लेषक करतात. परंतु दिल्लीत भाजपला सोयीचे असलेले शरद पवार राज्यात मात्र महायुतीसाठी फारसे महत्त्वाचे नाहीत. किंबहुना राज्यात ते जास्त उपद्रवी ठरण्याची शक्यता आहे. कारण विलिनीकरण झाल्यानंतर त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही काही मंत्रिपद देणं क्रमप्राप्त ठरलं असतं आणि अशानं अजित पवार गटाचे नेते नाराज झाल्यानं महायुतीतील राजकीय गणित बिघडण्याची शक्यता अधिक असती. परंतु तरी देखील दिल्लीची सोय बघता राज्यातही त्यांना सामावून घेतलं गेलं असतं अशी शक्यताही व्यक्त होते. दरम्यान शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटलाय. जर दिल्लीतील श्रेष्ठींनी विलिनीकरणाला होकार दिला होता तर मग राज्यातील भाजप नेत्यांना अंधारात ठेवलं होतं का असा प्रश्न विचारला जातोय. देवेंद्र फडणवीस यांनी असे कोणतेही विलिनीकरण होणार नसल्याचं सांगत हे वृत्त फेटाळल्यानं त्यांनाही भाजप श्रेष्ठींनी याची माहिती दिली नव्हती का असाही प्रश्न यातून विचारला जातोय. संजय राऊत यांनी याला ट्राइम थ्रिलरचं रूप दिलंय. त्यांच्या मते जर विलिनीकरण होणार होतं तर भाजपचा राज्यातील प्रभाव कमी झाला असता. म्हणूनच काही अदृश्य शक्तींनी अजित पवारांचा काटा काढला का असाही अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला. दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते सध्या महायुतीसोबत राहण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र शरद पवारांच्या या विधानामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालाय की खरंच दादांना पुन्हा भरी परतायचे होते की यात काही राजकारण आहे. अजित पवारांच्या निधनाचे आणि विलिनीकरणाच्या चर्चेचे भांडवल होत असल्यानं दोन्ही बाजूंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मात्र यात चांगलाच कोंडमारा होतोय. विलिनीकरणाला दिल्लीचा होकार होता हे विधान करून शरद पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारले आहेत. त्यांनी भाजपच्या अंतर्गत समन्वयावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामध्ये अजून एका खिलाडीकडे मात्र सोयीकररित्या दुर्लक्ष केलं जात आहे. हा खिलाडी म्हणजे भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या जेवढ्या जवळचा आहे तेवढ्याच शरद पवारांच्या देखील बारामतीत. या व्यक्तीनं पवार कुटुंबियांना भेट दिल्यानंतर लगेच पिंपरी चिंचवडसह पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या आणि भविष्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी कायमच्या एकत्र याव्या यासाठी हा व्यक्ती प्रयत्न करत होता. तो व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध उद्योजक गौतम अदाणी. जर अदाणी भाजप आणि शरद पवार यांच्यात मध्यस्थी करून शरद पवारांना एनडीएमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतील तर शरद पवार म्हणतायत त्याला वेटेज मिळू शकतं. तसं झालं तर राज्यात भाजपच्या नेत्यांसाठी हा मोठा धक्का देखील मानला जाऊ शकतो.
कारण अदाणी यांच्या मध्यस्थीनं अजित पवार हयात असताना अनेक वेळा शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठका झाल्याच्या अनेक घटना सांगता येतील. अजित पवारांचे मन वळवण्यात अदाणींचा मोठा सहभाग असल्याचीही चर्चा नेहमी होत असते. अशात आता अजित पवार हयात नसताना शरद पवार करत असलेले दावे उगाच हवेत नसतील. त्यामुळे येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात भाजप काय भूमिका निभावील हे दिल्लीतूनच ठरेल असं चित्र सध्या दिसतंय. त्यामुळे राज्यातील फडणवीसांचा ॲक्सेस काटून थेट दिल्लीचे ॲक्सेस मिळवून शरद पवार विलिनीकरणाचा शेव करतील अशा चर्चा आहेत. आता अर्थात सुनेत्रा पवारांची भूमिकाही महत्त्वाची राहील. आता दावाही होणार नाहीये.